लोकशाहीचा चौथा स्तंभ बनवणाऱ्या पत्रकारिता क्षेत्राला काही खंडणीखोर पत्रकार गालबोट लावत आहेत। लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात अनेक निस्वार्थी पत्रकार आपलं काम प्रामाणिकपणे करून सामाजिक समस्यांना वाचा फोडत असताना या क्षेत्रात अनेक खंडणीखोरांनी धुमाकूळ घातलाय। सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनभांडवली धंदा करणाऱ्यांचा या क्षेत्रात सुळसुळाट झालाय। जेमतेम शिक्षण असणाऱ्यांनी येथे पत्रकारितेची झूल पांघरून उजळ माथ्यानं एखाद्याला निशाणा करून राजरोसपणे दरोडेखोरी चालवली असल्याचं दिसून येतंय। अशीच एक संतापजनक घटना महाडमधून उघड झालीय। महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात जागृत महाराष्ट्र या युट्यूब चॅनलचा पत्रकार रामदास चव्हाण याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बिअर शॉपी चालवायची असेल तर मला खंडणी दे असं म्हणत रामदास चव्हाणनं बिअर शॉपी मालकाकडून गेल्या काही महिन्यांपासून 8,000 रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप दाखल तक्रारीत करण्यात आलाय। या प्रकरणी बिअर शॉप मालकानं पुराव्यासहित रामदास चव्हाण याच्या विरोधात तक्रार दिली असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणामुळे पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे। प्रामाणिक पत्रकार देखील अशा प्रकारामुळे बदनाम होत असल्याने रामदास चव्हाण विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी महाड पोलादपूर परिसरातून जोर धरत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो महाड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।